सर्वांना संपूर्ण महाराष्ट्राला तुम्ही वहिनी म्हणून परिचित आहेत, सुनेत्रा वहिनी. मी त्याच्या अगोदर जरा भूतकाळात जाईल, तुमचं मराठवाड्यातलं बालपण थोडंसं जाणून घेईल मी, कारण तिथनं तुमची माहेरची सुरुवात झालेली आहे. मराठवाडा परिसरामध्ये पदमसिंह पाटील फार मोठी नावाजलेली व्यक्ती, ते तुमचे थोरले बंधू. राजकारण आणि समाजकारणाचा फार मोठा वासा त्या पाटील घराण्याला होता आणि ते त्यांचे थोरले बंधू. आणि मग तुमचं शिक्षण असेल, तुमचा माहेरचा प्रवास असेल, आणि तो प्रवास आणि त्याच्यामध्ये थोरल्या बंधूंचं कटाक्षपणा, आईवडिलांची थोडासा स्नेह, याच्याविषयी आम्हा सर्वांना थोडीशी माहिती दिली तर बरं पडेल. आणि हाच एक कौटुंबिक प्रश्न साधासुद्धा मी आपल्याला विचारू. नमस्कार सगळ्यांचं या कार्यक्रमामध्ये स्वागत. खरं तर मला अशी कल्पना नव्हती की एक लाईव्ह तुम्ही हे सगळे करणार आहात. एक दादांची पत्नी वहिनी म्हणून मी सगळ्यांनाच परिचित आहे, पण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की लोकसभेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आणि ही वहिनी जरा जास्तीच सगळ्यांना माहिती झाली टी व्हीवरनं. मी माझं आयुष्य म्हणजे समाजकारण आणि राजकारणामध्ये जन्मल्यापासूनच आहे. आत्ता सांगितल्याप्रमाणे आदरणीय पद्मसिंह पाटलांची, जे की अनेक वर्ष राजकारणात होते, त्यांची मी धाकटी बहीण. माझे वडीलच मुळात राजकारणामध्ये होते. माझे वडील अनेक वर्ष त्या गावचे पाटील होते. तेर हे माझं गाव, उस्मानाबाद जिल्ह्यामधलं संत गोरा कुंभाराचं गाव तेर हे माझं गाव. माझे वडील पाटील होते, तेरा गावचे पाटील. त्याच्यामुळे राजकारण हे मुळातच माझ्या घरामध्ये होतं. राजकारण आणि समाजकारण जास्ती होतं, कारण आम्ही मूळचे राजे निंबाळकर, माझे वडील दत्तक आले होते तिथे, आणि त्याच्यामुळे पाटलांना दत्तक आल्यामुळे मग ते पाटीलकीच पुढे चालू ठेवली. त्याच्यामुळे जन्मल्यापासून मी पाटलांची मुलगी होते. आणि असं राजकारण समाजकारण घरामध्येच लहानपणापासून मी पाहत आलेली आहे. 1985 साली आदरणीय दादांबरोबर माझा विवाह झाला, पण त्याच्या आधी माझं 10वीपर्यंतचं शिक्षण तेरमध्येच एका छोट्याशा गावामध्ये झालं. माझं कॉलेजचं शिक्षण 11वी लातूरला झालं, राजर्षी शाहू कॉलेजमध्ये. आणि त्याच्या पुढचं शिक्षण आम्ही मराठवाड्यातले असल्यामुळे मराठवाडा युनिव्हर्सिटी औरंगाबादला, तिथेच हॉस्टेलची सोय असल्यामुळे आम्ही तिथे शिकायला गेलो. सरस्वती भुवन विद्यालयामध्ये माझं पुढचं सगळं शिक्षण झालं. माझं ग्रॅज्युएशन तिथेच झालं, हॉस्टेलमध्ये मी राहत होते. आणि 85 साली आदरणीय दादांशी माझा विवाह झाला आणि मी पवारांची सून झाले. 1963 सालचा तुमचा जन्म, बरोबर. 1985मध्ये दादांशी विवाह झाला आणि मराठवाड्यावरनं प्रवास सुरू झाला आणि सासरी आला बारामतीमधनं काटेवाडी या ठिकाणी. दादांचा त्या लग्नाच्या वेळेचा स्वभाव आणि आत्ताचा स्वभाव यात काही साम्य? आम्ही तुम्हाला नाही विचारायचं तर मग कुणाला? तसा फारसा फरक नाही आहे, पण तेव्हा ते असतं ते वय तरुण वय असतं तेव्हा ते. अरे तुम्ही टाळ्या तर वाजवा ना. बोला ना, मी थांबलो. तरुण वय असतं इतपत आणि अजून तो स्वभाव नाही, स्वभाव त्यांचा तसाच आहे पहिल्यापासून. स्पष्टोक्तपणा, जे काय समोर असेल ते बोलायची सवय आहे त्यांना, आणि मागे पुढे काय बोलायची सवय नाही त्यांना. जे काय असेल समोर स्पष्ट, क्लिअर, आणि आडपडदा कुठलाही नाही, खरं तेच बोलायचं, बरोबर. आणि समोर जे आहे ते रोखठोक बोलायचं. नाण्याच्या दोन बाजू आहेत. एक बाजू अशी सांगते दादांच्या स्वभावाविषयी,
जे होईल ते रोखठोक, खोटं बोलायचं नाही. येणाऱ्या कार्यकर्त्याला जे काम होईल ते होईल, नाही होणार नाही, उगाच चक्रा मारायला लावायचं नाही. आणि दुसरा एक कठोर स्वभाव, परंतु दुसरी नाण्याची बाजू म्हणजे एखादी घटना, दुर्घटना, कुठली दुःखद घटना घडली की दादांचे डोळेसुद्धा तेवढं भावनाशील सुद्धा दादा आहेत. खरं बघायला तर त्यांच्यासारखा भावनिक माणूसच दुसरा नाही आहे. त्यांचं हृदय म्हणजे एकदम क्रिस्टल क्लिअर आहे. बोलणं, स्वभाव हा वेगळा गोष्टी असतात, पण माणसाचं भावनिक असणं हा वेगळा गोष्ट आहे. आपण म्हणतो की बरेच जण म्हणतात त्यांना नारळासारखं त्यांचं स्वभाव आहे, म्हणजे अगदी आतून वरून कठीण दिसलं तरी आतून अगदी मऊ आहेत, आणि सगळं तसंच आहे त्यांचा स्वभाव. म्हणजे घरातल्या विषयी किंवा सगळ्याच विषयी अतिशय प्रेम, अतिशय त्यांना कुठंही काही झालं तरी त्यांना म्हणजे अगदी हळवं मन आहे. पण जेव्हा बोलतात तेव्हा त्यांचा आवाज, मुळातच काटेवाडीशी जास्त संबंध आल्यामुळे आणि शेती केल्यामुळे त्या बोलण्याची ढब, अशामुळे त्यांचा रोख किंवा बोलण्याचा जो पद्धत आहे ती लोकांना सतत रागवल्यासारखी, आणि त्यांचा आवाजही मोठा असल्यामुळं लोकांना वाटतं की ते अगदी रागावूनच बोलतात. पण ज्यांना सवय असते त्यांना उलट जर ते चुकून गोड बोलले तर त्यांना चुकल्यासारखं वाटतं. जे ज्यांना रागवतात त्याचंच काम पटकन होतं, हाही एक अनुभव आहे. असा सगळ्यांनाच अनुभव आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.